खास प्राइज असेल? प्राइस भरपूर पाहिल्यात, असं प्राइस फार कमी वेळा पाहायला मिळतं. डेफिनेटली कधी कधी आपण पाहतो उंबरोळीच्या मैदानात तर मी पाहिलंय की प्रत्येक चेंडूवर अपोजिट संघाला प्रत्येक वाईडवर 100 रुपये लावले होते. एका गोलंदाजाने 4 वाईड टाकले, 400 रुपये घेऊन गेला. मात्र अशा प्रकारचं किती आपल्याला पाहायला मिळतं. परंतु जुचंद्रच्या मैदानात पाहिलं एका झेलवर 2,500-3,000 हजार रुपये प्रेक्षक वर्गाने आणि डबल जे मात्र प्राइज कमावलं होतं ते एका प्रेक्षकाने 6,500 रुपये तब्बल. नाईटच्या स्पर्धेमध्ये म्हणा किंवा डेच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर ग्रेट मराठा चषक आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आर.के. ट्रॉफी चषकामध्ये आणि मिथुनदा यांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहू शकलात. अंकुश स्मृती चषक 2022 मध्ये. जाऊया आपण सामन्याच्या दिशेने. अजय पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी, अमोल वेतोस्कर या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विशाल नाईक सर हे दोन्ही सर आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. खूप वर्ष काळ गाजवलाय, भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हार जीत पाहिलेत, चढ उतार पाहिले. मी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वांना विनंती करेन, ग्रँड फिनालेच्या सामन्याला सुरुवात होते, जोरदार टाळ्या होत्या. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू या वेळेला खेळण्यासाठी सज्ज मोहित पाटील आणि एका साईडला पाहायला मिळतोय प्रिन्स, तर गोलंदाजी मार्कवर अजय पाटील. बेस्ट वर्सेस बेस्ट एकाच संघामध्ये बिलॉंग करतायत. पहिला चेंडू मोहित पाटील या वेळेला सावध पवित्रा घेतोय. पहिल्या चेंडूपासून जर आपण पाहिलं तर दबाव आहे, कारण ग्रँड फिनालेचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकाल प्रत्येकाच्या घरामध्येही. मात्र आपण पाहू शकतात LED असते, फ्रीज असतो, वॉशिंग मशीन असते, शोकेश असतो. परंतु या लीगची ट्रॉफी कोणाच्या घरात असेल, कोणत्या ओनरच्या घरात असेल याकडे लक्ष असेल. आणि आपण पाहू शकतात यस इट इज अ वाईट. विशाल नाईक यांच्या माध्यमातून गरज आहे पंचांना सुद्धा कवायत करायची, कारण संध्याकाळचं सत्र आहे, एक्सरसाइजचा मोका मिळाला. आणि एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 1. जयप्रकाशजी पाटील माजी अध्यक्ष गाव पंच मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. आणि हे स्ट्रोक जे आहेत ते तुम्हाला मात्र टेक्निकली खेळावे लागतात, तुम्हाला परिपूर्ण प्रॅक्टिकली ते दाखवावे लागतात. फक्त क्रिकेट पाहून चालत नाही, तर ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ते परिपूर्णता करता आली पाहिजे. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने, चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला होता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर स्विंग होताना अजय पाटीलची ही गोलंदाजी कलात्मक पाहायला मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर आतापर्यंत जर विचार केला तर 2 धावा चेंडू फेकून झाले, ते आतापर्यंत 3. अप्रतिम बॅकफुट फ्रंट फुट ओळखलं, बॅटचा फेस ओपन केला, कव्हर पॉइंट मध्ये चेंडूला फक्त ढकलून दिलंय. आणि एक धाव प्रिन्सच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जीत 11 या संघाची जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. मोहित पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ झालाय, 3 धावा फलकावर. अजय पाटील पुनश्च एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना संत गतीने सुरुवात चालले. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे, जबरदस्त चेंडूवर प्रहार केला होता. परंतु या ठिकाणी डिक्लेरेशन झोन मध्ये विशाल जी नाईक यावेळेला मात्र दर्शवतात यस इट इज अ 2 रन. डी झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती एकंदरीत पाहायला मिळते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. RPL सुरेख आयोजन नियोजन आणि काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतं. रंगीबेरंगी ड्रेस कोटिंग आणि त्यामध्ये सजलेली ही क्रीडा नगरी आणि क्रिकेटचा घमासान, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध, काटेकी टक्कर. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कॉन्फिडेंटली नव्हता हा फटका. तत्पूर्वी फेकी येते. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दीपकच्या द्वारे पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 6.
षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पाहायला मिळतं. ओमकार, काय म्हणशील, ज्या पद्धतीने सुरुवात संत गतीने चालले आणि अजय पाटीलचं खास करून मी कौतुक करेन, जे वेरायशन होतं त्या वेरायशनला दाद द्यावी लागेल. तुमच्याकडे अशा प्रकारचे वेरायशन असणं आत्ताच्या काळामध्ये खूप गरजेची गोष्ट आहे आणि प्रत्येक चेंडूला वेरायशन आणणं ही तुमची उत्क्रांती होते. नाही, म्हणूनच तर म्हटलं जातं व्हरिएशन इज अ बास्ट वापन. गती परिवर्तन एक शस्त्र आहे. मात्र जो लॉंग ऑफला फटका आला ना मोहितच्या बॅटमधनं, तिथे त्यांना देखील सांगितलं जंगल में कभी चुनाव नहीं होते, शेर अपनी ताकद से राजा कहलाया जाता. आणि अशा प्रकारे जर तो मैदानावरती थांबला तर येणाऱ्या काळामध्ये धावा तो बनवू शकतोय, कारण ती एक क्वालिटी त्याच्या बॅटिंगमध्ये आहे. आणि त्या फटक्यांनी आता इम्प्रेस करताना मोहित पाटीलला आपण पाहिलं. पुन्हा एकदा तो स्ट्रायकर एंडला आलाय. त्याच्या बॅटमधनं कमीत कमी 18 चेंडूंमध्ये 3 ते 4 मोठे फटके आवश्यक आहेत, जेणेकरून 45 ते 50 पर्यंत संघ जाऊ शकेल. डेफिनेटली आतापर्यंत ओमकार पाहिलं, कागदोपत्री स्ट्रॉंग आहे मोहित, परंतु मैदानाच्या आतमध्ये जे मात्र धावा हव्या आहेत त्या धावा त्याच्या बॅटमधून या सिरीजमध्ये आलेल्या नाही आहेत. 5 षटकांचा सामना आहे. नितेश मात्र थँक्यू. मोठा फटका. मी म्हणालो होतो की मात्र गेल्या मॅचमध्ये 2 षटकार आले, असं वाटलं की टिकून राहील, परंतु तदनंतर मात्र त्याचा थोडासा फॉर्म जो आपल्याला पाहायला मिळतो तो कुठेतरी मात्र हरपला जातो. म्हणून म्हणतात ना, फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. सुंदर जजमेंट, तेवढेच मात्र चांगले एफर्ट, ब्रिलियंट. अफलातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ही तुमची जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश. कारण सामना सुरू आहे ग्रँड फिनालेचा. मी आज संघासाठी लढणार, मी संघासाठी एफर्ट या ठिकाणी घेणार, 100% देण्याचा प्रयत्न माझ्या संघासाठी असेल. कारण मला संघ मालकाने का या संघामध्ये घेतलंय त्याचं प्रात्यक्षिकरण दाखवत असताना मॅग्निफिसंट फिल्डिंग. आता नाही तर परत कधी नाही. यावेळेला आपण पाहू शकताय सुरेख पद्धतीने चेंडू टप्पापर्यंत जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता मोहित पाटीलच्या बॅटने. मात्र जो फायनल जिंकेल, या स्पर्धेचा विजेता असेल, त्याला जयेश दा यांच्याकडून 2 कोंबडे असतील. या ठिकाणी शुभागमन झालं आदरणीय शैलेश महामुंडकर यांचं. तर या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला टावरिंग शॉट, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटकाराला 500. प्रत्येकी षटकाराला जयेशदा यांच्याकडनं 500 आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. धावांची गती फलकावर 14 धावा आता रिदम मध्ये येताना पाहायला मिळतोय. ऑफ साईडला जबरदस्त मोहित पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दुसरा इनसाइड आउटचा फटका, 6 धावा. धावसंख्या जाऊन पोचते फलकावर. तब्बल आतापर्यंत पाहायला मिळते बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातोय शॉर्ट लेगला. अजय पाटील मात्र चेंडूला कलेक्ट करतोय. तत्पूर्वी मिळेल 1च धाव आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 21 धावा. प्रथम फलंदाजी करताना जीत 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. झाई वॉरियर्स या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च झाल्या. पहिले 3 चेंडू खूप सुंदर हाताळले, परंतु 3 चेंडूनंतर जो इकॉनॉमिकल होता गोलंदाजाचा यावेळेला पूर्णपणे घसरला गेला. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोचते जीत 11 या संघाची 21 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यानंतर ओमकार, दुसऱ्या षटकामध्ये मात्र यावेळेला आलेखमध्ये थोड्याशा न्यूयॉर्क आणि अमेरिकेच्या इमारती पाहायला मिळाल्या. कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर ग्राफ जो होता तो धारावीच्या झोपड्या पाहायला मिळाल्या होत्या. अगदी बरोबर आहे, कारण रनची गरज आहे, फायनलची मॅच आहे. म्हणून तर म्हटलं जातं की फायनलच्या मॅचमध्ये तुम्हाला मागच्या काही सामन्यांमध्ये जी तुम्ही मेहनत केली आहे ना त्यापेक्षा एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्म द्यावा लागतो. आणि या मॅचमध्ये पहिल्या षटकात 6, दुसरं षटक फलंदाजांच्या नावावरती, पाहिजे तिसरं षटक कोणाच्या नावावरती, गोलंदाज विकेट कॅरी करणार की फलंदाज पुन्हा एकदा बरसणार आणि धावा येणार. 5 ओव्हरची मॅच 55 ते 50 नक्कीच एक फायटिंग टोटल असेल. पण जर या अनुषंगाने जर बॅटिंग झाली तुम्ही 53 ते 54 पर्यंत पोहोचू शकता करंट रन रेटनं.
डेफिनेटली ज्या पद्धतीने प्रेडिक्शन यावेळेला पाहायला मिळतं 53, 54, 55, 60 अशा धावा जर येत आहेत, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये क्लायमेट चेंज होतं. ज्यावेळेला सूर्यनारायण देव अस्ताला जातो त्यावेळेला मात्र थोडाफार कुठेतरी इफेक्ट मात्र हा खेळपट्टीवर किंवा मैदानात म्हणा थोडासा पडतो. यावेळेला टप्पा पडल्यानंतर पंचांकडे दाद आणि यस इज गॉन. यावेळेला मात्र चुकीचा फटका, मी तर म्हणेन बेजबाबदार फटका पाहायला मिळाला आणि मोहित पाटील एक मोठ्या इनिंगमध्ये कन्वर्ट करत नाहीये फलंदाज बाद. यावेळेला मोहित पाटील एक मोठ्या इनिंगमध्ये कन्वर्ट करू शकला नाही. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 21 धावा. ओंकार जो क्रिकेटचा जो आर आपण पाहिला रिस्पॉन्सिबिलिटी ऋषभने घेतली, परंतु क्रिकेटचा जो सी होता तो कंट्रोल मात्र यावेळेला मोहित पाटीलचं पूर्णपणे खालावलं गेलं होतं. आणि त्या कारणास्तव मात्र ज्या चेंडूवर विकेट मिळाली नसती त्या चेंडूवर विकेट देऊन बसला आणि कॉन्फिडन्स वाढवला हा गोलंदाजाचा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. दोन्ही बंधूंची जोडी नुकताच आपण पाहिली आणि या वेळेला मात्र छोट्या बंधूने मात्र मोठ्या बंधूला यावेळेला बाद केलं गेलंय. 21 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला होता परंतु बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं आणि सरळ चेंडू निघून जातोय. अर्जुन आडे गेल्या मॅचचा हिरो यावेळेला 0वर. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. जाऊया जनक यांच्याकडे. एक धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप चांगली गोलंदाजी. विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण देत असताना पाहायला मिळतोय. म्हणतात ना जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे? जबाबदारी. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं? मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करत नाही तर आपली जबाबदारी आपल्याला जागी करते. आणि हीच जबाबदारी घेऊन ऋषभने काय अफलातून गोलंदाजी केले आणि हॅट्रिकवर जाऊन पोचला गेलाय. पहिली हॅट्रिकचा मान मिळवेल का? यावेळेला ठप्पा हा चूक पद्धतीने होता. पंचांकडे दाद मागितली होती. मोहित पाटील यांच्या षटकारासाठी जयेश पाटील यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राईज जमा झालंय. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. एक काळ असा होता की मात्र गोलंदाज फक्त अपील करायचे, परंतु काळ असा बदलला की गोलंदाज यावेळेला फलंदाज सुद्धा अपील करायला लागलेत. ऑफ साईडला सुरेख डिफेन्स यावेळेला दाखवत असताना आपण पाहू शकतात. ऑफ ड्राईव्ह खेळला गेलाय. एक धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत 2 धावा डेफिनेटली मिळत आहेत. मात्र हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. ज्या वेळेला इंटरव्ह्युअल विकेट मिळतात षटकार चौकारांचा मात्र यावेळेला पाऊस पडत नाही त्यावेळेला तुम्हाला सिंगल डबल हे टॉनिक प्रमाणे आहे. आणि क्रिकेटमधील एक एक धाव खेळाडूंसाठी श्वास बनलाय. एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन आहे आणि त्या ऑक्सिजनला विसरून चालणार नाहीये. ऑन साईडला फटका मात्र यावेळेला जरूर कॉन्फिडंटली नव्हता. तत्पूर्वी चेंडू निघून जाईल आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. चौकार की 2 की चौकार पंच डिस्कस करतायत. मात्र षटकार गेल्यानंतर त्वरित मात्र डीजेच्या तालावर थिरकायला लावणारं गाणं
हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते पंकज पाटील आम्हाला दर्शवत आहेत 25-25. यावेळेला मात्र बाउन्स मिळाला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं कारण तुम्ही शफल होताय तर त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही, कारण पंच ऑलरेडी पाहता तुम्ही मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला येत आहेत, खेळण्याची तयारी असते आणि अशा वेळेला मात्र तुम्ही तो चेंडू सोडतायत तर डेफिनेटली त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 25. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 15 आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा देऊन 2 गडी बाद. काय गोलंदाजी केली, आपल्या बोटांतील जादू दाखवली. 3 षटकांमध्ये 25 धावांपर्यंत मजल मारली आणि यावेळेला आता मात्र 2 षटकांसाठी येत आहेत ओमकार शेट्टे. या त्यांचा आवाज आपण ऐकूया, व्हॉइस ऑफ वाकळण. 3 षटकांमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही गोष्टी चांगल्या पाहायला मिळाल्या. अजून उर्वरित 2 षटकांमध्ये इथनं काय घडतंय त्याकडे लक्ष प्रत्येकाचं लागलंय. मैदानावरती अजूनही असे फलंदाज आहेत की जे धावा बनवू शकतात, मात्र हे विसरून चालणार नाही की मागच्या मॅचमध्ये 5 षटक आणि 42 धावा याच टीमनं रोखल्या होत्या. मात्र जे तिसरं षटक होतं या मॅचमधलं ते कलाटणी देण्यासारखं होतं. मोहितची विकेट आणि कमबॅक देखील फार सुंदर आणि 3 षटकांच्या अखेरीस धावा 25 आहेत, विकेट गेले 2. ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. गणेश पहिलाच बॉल, फटका सुंदर आहे, बॉल चाललाय मिड विकेटला, कॅच होईल, झेल टीपला जाणार आणि अतिशय सुंदर झेल, फलंदाज बाद. ती एक समीकरण बनलंय, जर तुम्हाला जिंकायचं तुमच्या टीमचं नाव जाई वॉरियर्स ठेवा, कारण जाई वॉरियर्स हे नाव या मैदानावरती पराभव स्वीकारतच नाही. बरोबर स्वप्नील दादा? व्यावसायिक टीमला नमवलं, लीग स्टेजेसला 3 मॅच जिंकले, सेमीफायनल जिंकली, फायनल मॅच ओव्हर द बॉलर हेड, फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती लॉंग ऑफ वरनं आणि जोपर्यंत उचलून फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट झालेत आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक विकेट नंतर पुढे सरकतं, जे दिलासा देणारं असेल. बॅटिंग करणारा G11 टीमला 27 धावा, 3 गडी बाद. ओव्हर नंबर 4 चतुर्थ षटक प्रगतीपथावरती आहे. 3.3चा खेळ आतापर्यंत, 2चा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 10 चेंडूंचा खेळ या डावातील शिल्लक आहे. ऑन साईडला आडवा बॅटनं खेचलंय आणि गॅप मोठा, फिल्डिंग प्रयत्न चांगले, अनस्टॉपेबल, हा फटका सीमापार. जाऊन पोहोचलंय, जी एक चांगली गोष्ट आहे. बॅटिंग करणारी टीम आता कमबॅक करतीये. इथे लाईन सुंदर, अपील झालंय, यस, अंपायरचा इशारा येणं अजूनही बाकी. फलंदाज होतील बाद. पाहूया, क्लीन बोल्ड झालेत आय थिंक, आणि यस बोल्ड झालेत, धक्का लागेल त्या ठिकाणी. विकेट मिळते 31ला, 4था गडी गमावलाय. फलंदाजी करणाऱ्या टीम G11 या संघानं जी फायनल खेळतीये जाई वॉरियर्स विरुद्ध. वाढत चाललेत, धावा कोण बनवणार हा प्रश्न निर्माण होत चाललाय. अशा परिस्थितीमध्ये जी समोरची टीम आहे ना अनबिटेबल आहे, आणि ज्यावेळी तुम्ही लीग स्टेजला एक पराभव स्वीकारलात त्यावेळी याच टीमनं G11ला पराभूत केलं होतं दुपारच्या सत्रामध्ये. आता तुमच्याकडे संधी आहे वचपा घेण्याची, फायनलमध्ये त्यांना बीट करून टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर देण्याची. आणि म्हणेल का या ठिकाणी टीम G11, बारी बारी सबकी बारी, पहले थी तुम्हारी ये शाम होगी हमारी. बोला तयार. हाफ ट्रॅकर पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं ना
तर चेंडू बॅटचा कुठेही संपर्क नाही आहे आणि धावफलक जर आपण पाहिलं तर ते मात्र स्थिरावलंय 31 या आकड्यावर. का म्हणशील प्रमोद दादा, आज साईड आर्म बॉलर्स जास्त इफेक्टिव्ह पाहायला मिळाले, जे अँगल करून कॉरिडॉरमध्ये बॉलिंग करतात. डेफिनेटली ज्या पद्धतीने गोलंदाजी यावेळेला राऊंड द विकेट येतात, फार कमी प्रमाणात असे गोलंदाज असतात की उजव्या हाताचे गोलंदाज राऊंड द विकेटचा मारा करतात, जेणेकरून त्यांना चेंडू डॉट करण्याची इच्छा असते. त्याचप्रमाणे विकेट मिळवण्याची मात्र जरूर या ठिकाणी आपण पाहू शकतात. विकेट मिळवण्यासाठी मात्र अशा प्रकारची गोलंदाजी करत असतात, जसं मोहम्मद शमी याला आपण पाहिलं भारतीय संघाचा खूप मोठ्या प्रमाणात मात्र राऊंड द विकेटने विकेट मिळवल्यात. यावेळेला ऑन साईडला मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे फंबलिंग झाले होते. फेकी येईपर्यंत ॲक्युरेट फेकी केली जाते. धावांची गती फलकावर जाईल, पोचेल ते एकंदरीत 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. रन्स बनल्याच नाहीयेत या मॅच मध्ये, धावांची नितांत गरज. पैसा फलंदाज इथनं शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 16 ते 17 रन्स करून धावा बनवणार का, हा प्रश्न अजूनही बाकी आहे. क्रिकेट एका षटकामध्ये गेम चेंज होते, कदाचित 2 बॉलमध्ये देखील गेम चेंज होते. राहुल टेवटियानं मारलेले 2 बॉल 2 षटकार आणि तदनंतर आपण पाहिलं तर मिळून दिलेला विजय तो देखील एक ऐतिहासिक ठरला. या मैदानावरती देखील येणाऱ्या षटकामध्ये कमीत कमी एखादा षटकार, एखादा चौकार आला, 45 पर्यंत जाऊ शकते ही टीम. दोन्ही संघांकडे जर आपण पाहिलं ना तर जाई वॉरियर्स त्यांचा जो बॅटिंग ऑर्डर भरपूर स्ट्रॉंग आहे आणि दुसऱ्या बाजूला G11 त्या टीमनं गोलंदाजी डिफेंड करताना सामने जिंकलेत आणि आता एक टीम डिफेंड करणार आहे आणि तीच टीम चेस करणार आहे. म्हणजे या मॅचमध्ये शेर वर्सेस सवा शेर अशी लढाई जरूर पाहायला मिळते. नक्कीच ज्या पद्धतीने ओमकार आपण पाहिलं तर 4 षटकं कशी फेकले गेलेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये तो आलेख वाढला, 15 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये पुनश्च एकदा आलेख खाली आला, 4 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये पुनश्च एकदा 8 धावांवर 2 गडी बाद केले. म्हणजे जे इंटरव्हल विकेट आहेत ना ते मात्र मिळत गेले आणि गोलंदाजांच्या खऱ्या अर्थानं ही खेळपट्टी प्रेमात पडली असावी असं दृश्य पाहायला मिळालं. जणू काही शेअर मार्केटची ट्रेंडिंग सुरू आहे, अप अँड डाऊन्स. फलकावरती धावा 33, 4 गडी बाद. शेवटचे षटक गोलंदाज ऋषभ, पहिलाच बॉल ऋषभचा बीट केलं, त्या ठिकाणी फलंदाजाला चेंडू जातो निर्धाव. मात्र लेग बाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव मिळणार, कारण अतिरिक्त ज्या धावा त्या बॉलरच्या खात्यामध्ये जोडल्या जात नाही, त्या एक्स्ट्राजमध्ये टॅली केल्या जातात आणि या एक्स्ट्रा रनच्या मदतीनं स्कोर कार्ड धावफलक पुढे सरकत आहे. 34, 4 गडी बाद. टीम G11 फायनल मॅच खेळतीये. मोहितच्या बॅटमॅन असं वाटलं होतं की अंतिम मॅचमध्ये एक झंझावत वादळ पाहायला मिळेल, मोठ्या इनिंगमध्ये तो कन्वर्ट करू शकला नाही, त्यानंतर स्ट्रगल करते टीम. मात्र सक्सेस दोन्ही टीमला मिळालाय. एक टीम चॅम्पियन, एक रनरअप. मात्र अजिंक्यपद टायटल कोणाकडे जाणार, जाई की जीत. बॅक ऑफ द हँड फटका फसलाय, कॉल केलाय की मी घेतोय आणि मी सोडतोय, कदाचित तसंच काही कॉल होता. रनआउट साठी अपील झालाय, नॉट आउटचा इशारा अंपाच्या माध्यमातून आणि धावा या ठिकाणी मिळाले 2 आणि या दुहेरी धावेच्या मदतीनं धावफलकावरती फ्लॅग होत आहे. 36. अजूनही 4 चेंडूंचा उर्वरित खेळ प्रमोद सर इथनं शिल्लक आहे आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये कुठपर्यंत पोहोचायला हवं. मागच्या मॅचमध्ये तुम्ही 42 जरूर डिफेंड केला, मग तसं म्हटलं जातं ना काल दसरा, दिवाळी, तदनंतर पुढचा दिवस समोर येणारच. कदाचित या मॅचमध्ये समोर एक मोठी टीम आहे तर रन्स यायला हवा, जेणेकरून एक मोठं टार्गेट सेट केलं जाईल. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतो 4 चेंडूंमध्ये मॅक्झिमम 2 फटके, जर 2 मोठे फटके आले तर एक चांगला अंडरस्टँडिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. कारण ऋषभ एका साईडला रिदममध्ये गोलंदाजी करतोय, ते सातत्य यावेळेला बाळगताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे कदाचित ऋषभला खेळणं थोडंफार कुठेतरी कठीण जाताना पाहायला मिळतं. ज्यावेळी तुम्ही बॅक ऑफ द हँड फ्लाईट देऊन टाकता, मग समोर किती मोठा फलंदाज असू दे, जर तिथे फुटवर्क नसेल, शॉर्ट सिलेक्शन अगदी तुमचं व्यवस्थित नसेल तर लिडिंग एजची चान्स बनते. आणि मागच्या बॉलवरती आपण तेच पाहिलं, जिथे विकेटच्या चान्सेस बनतात. टायमिंग देखील तुम्हाला प्रॉपर करावं लागतं, ताकद देखील फटक्यामध्ये एलिव्हेशन ठेवावं लागतं. डान्सिंग डाऊनची ट्रॅक, फटका सुंदर, लॉंग ऑफला घोषांकित क्षेत्रात आणि मिळतील धावा 2. सर तुम्ही मोठे फटके मारताय तर तुम्हाला या गोष्टीची देखील जाण ठेवायला हवी की आपल्याला 6-4 कुठे मिळणार आहेत, कारण तुमचं रोजचं घरचं मैदान आहे.
होम ग्राउंड आपण म्हणू शकतो. याच मैदानावरती तुम्ही सराव करता, इथेच तुमचं क्रिकेट सुरू होतं आणि इथेच RPL मध्ये तुम्ही खेळता, तर तुमच्याकडनं अपेक्षा नक्कीच आहेत मोठ्या फटक्यांच्या. सन्मानजनक टोटल नक्कीच हा फलकावरती सध्या झाली 38. अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शफल झाले होते फार रिटर्न क्रीजच्या दूर, फॉलो केलं होतं. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीनं धावफलक 39 वरती पोहोचलाय. 39. एक मोठा फटका 45-47 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. बॉल तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर फटका मिस्टर मिंगे पूल केलं होतं. फर्स्टला विकेट मिळणार अजून एक. टीम जाई वॉरियर्सला फलंदाज होतील बाद. लागेल धक्का नंबर 5. अर्धा संघ झाला गारद. क्या बॉलिंग होतीये. अर्ली ब्रेक थ्रो झाले, इंटरवल मध्ये विकेट्स आले आणि आता डेट ओव्हर मध्ये विकेट्स येतात, रन्स येतात. म्हणजे या मॅच मध्ये डोलायमान स्थिती सातत्यानं पाहायला मिळतीये. म्हणजेच कधी मोठे फटके तर कधी विकेट. म्हणजे इकडे आड तर तिकडे विहीर. जशास तसं उत्तर दोन्ही बाजूला दिलं जात आहे. पोटेन्शियल गुणवत्ता ना दोन्ही बाजूला ठासून ठासून भरली आहे. म्हणूनच तर 8 टीम मधनं या 2 टीम ग्रुप ए आणि बी मधनं टॉप करून सेमीफायनलला प्रतिस्पर्धी टीमला बीट करून फायनलिस्ट आहेत, जे अंतिम सामना खेळतात. क्षमता आहे या संघांमध्ये. ओव्हर पिच लॉफ्ट केला समोर, लॉंग ऑनला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हेरी मच नीडेड बाउंड्री. हा आला मोठा फटका, षटकार. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय शॉट होता, जणू काही ब्रँडा मॅक्युलम स्टाईल. 6 धावा लॉंग ऑनच्या वरनं. एक उत्तुंग षटकार आला आणि सन्मानजनक लक्ष होतं ते. आता फायटिंग टोटल मध्ये 45. शेवटचा बॉल बाकी, एक वाईट बॉल आलाय. 45 धावा. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर विनोददादा काशीनाथ म्हात्रे आर्थिक सहाय्य, जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांचा आभार. रवी व्यास नगरसेवक जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी त्यांचा आभार. डॉक्टर सुशील अग्रवाल सभापती आर्थिक सहाय्य त्यांचा आभार. शेवटचा चेंडू ऑन साईडला वळवला, 1 रन मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल, कारण शेवटचा बॉल 2 धावेचा मानस आहे. नाही 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 मिळणार 2 धावा. विकेट मिळेल मात्र टीम जाई वॉरियर्सला आणि धावा झाले 46-47 लक्ष. या पुन्हा एकदा आपण दानशूर दात्यांकडे नजर टाकूयात, ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय. डॉक्टर सुशील अग्रवाल, पंकज पांडे दरोगा, सभापती प्रभाग समिती क्रमांक 2 मोजेस चिनप्पा, क्रिश चिनप्पा, जिल्हाध्यक्ष ठाणे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन आणि हरेश्वर पाटील, माजी जेम्स बॉन्ड खेळाडू प्रभाकर म्हाते समाजसेवक आर्थिक सह्या, अशोक नारायण पाटील समाजसेवक, भरत जयप्रकाश पाटील आणि भूषण पाटील साई देवश मंडप डेकोरेटर्स, या सगळ्यांचंच करूयात आपण मनपूर्वक आभार. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून RPL भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतीये जयेंद्र म्हात्रे, मायकल दत्तात्रय म्हात्रे, रिचर्ड बबन भोईर, मोहन म्हात्रे, विलास म्हात्रे, विश पाटील, KT पाटील, दत्तात्रय पाटील, यशवंत वासुदेव भोईर, सुनील जगन्नाथ पाटील, या मान्यवरांना जे आज आपल्यामध्ये नाही आहेत त्या सगळ्यांना करूयात भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित.
तर झाई वॉरियर्स संघ सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष घेऊन उतरलाय. जवळजवळ आपण पाहू शकतायत 47 धावांचं लक्ष घेऊन उतरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. झाई वॉरियर्स आतापर्यंत 4 सामने स्वप्नील भोईर यांचा संघ पाहायला मिळतोय. आणि प्रत्येक षटकारासाठी आदरणीय जयेश दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज, हे कॅश प्राईज नाही आहे. आणि विजेत्या संघासाठी 2 गावठी कोंबडे हे सुद्धा मात्र ते गिफ्ट देणार आहेत. ही ऊर्जा दिली जाते नीरजजी. आणि कारण क्रिकेटवरचं अफाट प्रेम आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात, ते जोपासतायत. विनोदजी म्हात्रे साहेब पुन्हा एकदा स्थानिक नगरसेवक पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं व्यक्तिमत्व आज व्हाईट अँड ब्लॅकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी भगवानजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवरचं अफाट प्रेम हे सातत्याने आपण पाहू शकतायत. आणि ज्यावेळेला राईगाव एकत्रित येतो ना, त्यावेळेला एक माणुसकीचं नातं खूप मोठं तयार होत असताना पाहायला मिळतं. मी तर म्हणेन राईगाव म्हणजे माणुसकीचं माहेरघर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एकंदरीत 46-47 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. स्टार्ट ऑफ द मॅच, ऑल द बेस्ट. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूवर नीरज जे आपण षटकार किंवा चौकार मारणार नाही आहेत. म्हणतात ना, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे. आणि प्रत्येक चेंडू हा मात्र बॅटच्या टप्प्यात येणार नाही आहे. पहिल्या चेंडूवर अर्जुन आडेला मात्र यावेळेला एक धाव सिंगल काढून रिस्पेक्ट दिला जातोय. एक धाव येत असताना आपण पाहू शकाल धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. श्री गणेशाय होतोय 1 धावेने. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. क्या बात आहे. काय अफलातून चेंडू पाहायला मिळतो. विलक्षण कामगिरी. 1 बाउन्स या ठिकाणी दिला जातोय. ही अर्जुन आडेची ताकद बनली गेले. बाउन्स, पेस, अप्रतिम दर्जेदार आर्म ॲक्शन, नॅचरल बाउन्स. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. नीरजजी, या गोलंदाजाबद्दल आपण कौतुक कसं करतील? नक्कीच या गोलंदाजाला मी खूप वेळेपासून पाहतोय. लेदर क्रिकेट सुद्धा खेळलेला आहे हा खेळाडू. आणि ज्या प्रकारे मेहनत करतो आणि सध्या म्हणजे मेन गोष्ट काय सर, सध्यामध्ये सैन्य भरतीसाठी सध्या प्रशिक्षण केंद्रात आहे नाशिक येथे. आणि सध्या सुट्टीवर आलाय, त्यामुळेच आता पाहतोला RPLच्या माध्यमातून खेळताना आला तो. तर मारता पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स. व्हेरी वेल बोल्ड बाय अजय. तर लागोपाठ 3 षटकार ठोका आणि तारेन मेंडोन्सा यांच्या मार्फत 3000 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा मनोबल मात्र पारितोषिकांनी उंचावलं जाते, ते म्हणजे प्लेयरचं प्रमोद सर. डेफिनेटली या ठिकाणी ऊर्जा दिली जाते असं म्हणायला हरकत नाहीये. एकदा वर्जित केली जाते. 3 चेंडू त्यामध्ये 2 डॉट. यावेळेला मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. नजाकत भरा शॉट. सरळ चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने जरूर होता, परंतु बॅटचं एलिव्हेशन त्या पोझिशनमध्ये आला. चेंडूला व्यवस्थित रीड केलं आणि चेंडूच्या लेंथमध्ये येत असताना पुलचा फटका पॉवरफुल कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण दाखवला. मॅग्निफिसंट शॉट बाय दीपक झा. तो धर्मार्थ पुढचा चेंडू घेऊन अर्जुन. याडीला सुरेख चेंडू होता. चेंडूला मात्र एलिव्हेशन मिळालं. या डिस्टन्स नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तैनात करणे. याडीला मात्र चूक करणार नाही. पहिला विकेटचं पतन. पहिला हादरा. धावसंख्या
तर मोठा फटका फ्लिक्सचा मारण्यासाठी गेला, बॅटचं टॉपेज लागलं आणि काय जबरदस्त झेल टिपला गेला. या अगोदर एक षटकार आल्यानंतर जयेशदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज. ह्यावेळेला टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघणारा हा चेंडू मोहित पाटील. यावेळेला मात्र आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने यस इट इज अ वाईट आणि धावांची गती जर आपण पाहिली, कारण लेनच्या बाहेर असल्या कारणानं आपण पाहू शकताय त्या ठिकाणी विशाल नाईक त्या ठिकाणी दर्शवत आहेत आणि मोहित पाटीलला अमोल वेतोस्कर या ठिकाणी समजवत असताना की मोहित पाटील आपण एक चांगले खेळाडू आहात, तर डेफिनेटली आपण त्या पंचांचा स्वीकार करा, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये एवढ्या टेक्नॉलॉजी असून 32 ते 33 कॅमेरा असून मात्र खूप चुका होतात. तीन बॉल 3 सिक्स लगावा आणि या 2000चं कॅश प्राईज टॉरेन मेंडोसा यांच्या मार्फत. तो तर मात्र एक्स्ट्रा सफलमुळे या अंपायरची ताकीद दिली जाते अजय पाटीलांना, कारण की या क्रिकेटच्या नियमावलीप्रमाणे तुम्ही पिचच्या बाहेर मात्र तुमचा स्टान्स घेऊ शकत नाहीये. त्याची ताकीद मात्र यावेळेला पंच देताना ते म्हणजे अजय पाटील याला एक्स्ट्रा डॉमिनन्स दाखवला जातोय बॅटिंग मार्कवर असताना अजय पाटीलच्या मार्फत. तर मात्र अर्जुन मात्र अजूनपर्यंत खंबीर आहे आपल्या षटक क्रमांक 1 घेऊन मार्गस्थ राईट मोर विकेटचा मारा करताना. यावेळेला मात्र चेंडू बॅकफुटला जाऊन बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात कॉट केला जातोय. 1 धाव या फटक्यावर. बघा याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, कारण की अजयला माहित आहे ज्या मोठ्या फटक्याची गरज आहे आणि अर्जुन सगळ्या मोठ्या गोलंदाजाला आपण हारामारी केलेली आहे. त्याला मात्र जर आपण सुखरूपपणे खेळून काढलं त्यानंतर आपल्याला उर्वरित 3 षटकं आहेत ज्यामध्ये आपल्याला जास्त धावांची गरज असणार नाहीये. तर डेफिनेटली ज्या पद्धतीने 9 धावा झालेल्या आहे, स्टार्ट तर अगदी चांगले झाले, कारण पहिल्या षटकांचा कंपॅरिझन विचार केला तर जर कंपॅरिझन करताना जीत 11 संघाची 6 धावा फक्त होती, परंतु इथे जर विचार केला तर 9 धावा 3 धावेने पुढे चाललाय. एक सफलता जरूर प्राप्त केली अर्जुन आडेने, कारण एक गोलंदाज जर आपण पाहिला तर खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला आपण पाहतोय आणि एक सफलता प्राप्त करणारा गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज कसा असावा हे अर्जुन आडेने दाखवून दिलं. आता येणारे चेंडू 24 आहेत आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 38 धावांचं लक्ष असेल. इथून अजय पाटील कशा पद्धतीने खेळेल, काय रणनीती असेल याकडे खास करून स्वप्नील भोईरचं लक्ष वेधित झालंय. तुषारजी पाटील यांच्याकडून आपण पाहतोय जर राहुल म्हात्रे यांनी अजय पाटीलची जर विकेट मिळवली तर 200 200 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे चॅलेंज असेल राहुल म्हात्रे यांच्यासाठी, खास करून गोलंदाजी मार्कवर अक्रॉस द लाईन राहतोय. 3 चेंडू 3 षटकार मारा 2000 टॉरेन मेंडोसा साहेबांकडून आपल्याला कॅश प्राईज देण्यात येईल. तर मात्र हा सर मोठा गॅम्बल आहे, कारण की नॉन रेग्युलर बॉलरला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. हा गॅम्बल कितपत खरा ठरेल, लेट्स हॅव अ लुक. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु चेंडू 2 धावांसाठी हा कॉल जाईल. अजय पाटील प्रयत्न करतायत, कारण पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, तसे आपण प्रयत्न करत राहतो, मला यश ऑटोमॅटिकली मिळेल. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोचते 11 रन्स. इथून नीरजजी जर आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट अजय पाटीलच्या माध्यमातून या सिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळलंय, कारण त्यांनी सातत्य मात्र आतापर्यंत यावेळेला खालावलेलं नाहीये. कारण सातत्याचं दुसरं नाव काय असेल तर अजय पाटील. जबरदस्त. नक्कीच या थ्रू आउट द मालिकेत जर पाहिलं त्याच्या मार्फतची कामगिरी आणि संधीचं सोनं कसं करावं या माणसांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. एक 50 त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला यागला. मात्र चेंडू आता पॅडलरवर फिरकावून दिला या ऑन साईडला काऊ कॉर्नरवर. क्षेत्ररक्षक कलेक्शन करेल, थ्रो करेल, तदर मात्र या फटक्यावर 1 धाव आणि वारंवार सातत्य, कारण की म्हणतो ना सर, जसं तुम्ही मागच्या सामन्यातच म्हणाले की फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमानंट. क्लास यागडेला मात्र अजय पाटील मार्फत दाखवताना वारंवार आपल्याला पाहायला मिळतंय या RPLच्या माध्यमातून. पुनश्च एकदा गोलंदाज राहुल म्हात्रे, मात्र फुलटॉस चेंडू होता, या चेंडूला व्यवस्थित कन्वर्ट करू शकला नाही. मोहित पाटीलकडून थोडीशी चुकी होते आणि चुकी होत नाहीये तर डेफिनेटली या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे जातोय. इथून जर षटकार येतोय तर या चुकीला मात्र या ठिकाणी माफी नसणार आहे, कारण ज्या पद्धतीने बारीक सारीक गोष्टी असतात ना त्या खूप महत्त्वपूर्ण आपल्याला कन्वर्ट कराव्या लागतात क्रिकेटच्या माध्यमातून. प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, रिस्पॉन्सिबिलिटी, कंट्रोल
तदनंतर आपण पाहिलं तर नॉलेज असावं लागतं, एफर्ट असावे लागतात, फॉर टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट, या सर्व काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मात्र क्रिकेटमध्ये असाव्या लागतात. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न मी काय म्हटलं होतं, जर बारीक सारीक गोष्टी आपण पाहतोय की थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाही. 6 धावा जयेश दादा. वीस धावांचं लक्ष आता मात्र यावेळेला पाहायला मिळतं येणाऱ्या चेंडूंमध्ये. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 20 आणि 20 चेंडूमध्ये 28 धावा. पहा, एक छोटीशी चुकी किती महागडी ठरू शकते ही येणारी वेळ. मी म्हटलं होतं की एक छोटीशी चुकी मात्र यावेळेला किती महागडी ठरते. आता तारिन मेंडोसा साहेब यांच्याकडून अजून लगातार 2 चेंडूवर 2 षटकार यावेळेला पाहायला मिळतात आणि संघाची स्थिती मात्र मजबूत पाहायला मिळते. आतापर्यंत 25 धावा, विजयासाठी 22 धावांचं लक्ष. अजून एक षटकार येतोय तर आदरणीय तारिन मेंडोसा साहेब यांच्याकडून मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राईज. आतापर्यंत जयेशदादा पाटील मात्र यांच्याकडून अजय पाटीलसाठी 1000 रुपये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रति षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. काय क्लास फलंदाजी केले. धावांची भूक न मिटणारा खेळाडू, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अजय पाटील. आतापर्यंत 118 धावा त्याच्या बॅटमधून या सिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अजय पाटीलसाठी. एकमेव असा खेळाडू 100 धावा पूर्ण करणारा या सिरीज मधला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डेंजर झोनकडे आहे का. मात्र यावेळेला फेकी करेपर्यंत एक धाव पुन्हा एकदा यावेळेला लेग बायचा इशारा येत असताना अमोल वेतोस्कर यांच्याकडून पाहायला मिळतो. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 26 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये 21 धावांचं लक्ष हे समोर असेल. लक्षात असू द्या, 18 चेंडू 21 धावा. रिलीफ स्प्रे पाहिजे का, तर मैदानाच्या आतमध्ये रिलीफ स्प्रे घेऊन जायचं आहे. 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये 21 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच भगवा रंग चढला गेलाय या, कारण की या भगवा रंग परिधान कोणी केलाय तो म्हणजे स्वप्नील भोईर यांचा झाई वॉरियर्स संघाने. ज्या प्रकारे नावात वॉरियर्स आहे, नावात लढा आहे, त्या प्रकारे लढा देताना आपण पाहतो येतो म्हणजे झाई वॉरियर्स संघाला अजूनपर्यंत अनबीटन या थ्रूआउट मालिकेत मध्ये कुठला संघ तो म्हणजेच एकमेव झाई वॉरियर्स. तर मात्र अर्जुन आडे चांगला कॉन्टॅक्ट, चांगला बॅटल. या डिलामध्ये धाव पकडली जाते. या पंच मात्र स्तब्ध आहेत. नक्कीच चेंडू अशा डाऊन द लेग साईड असे दर्शवताना पंच विशाल नाईक सर, यस बॅट लागले का. थँक्यू अंपायर. बॅटनी धाव येते.
नक्कीच जर बॅट लागली नसती तर कदाचित स्टँड समोर सापडली असती, पण तसं काही मात्र घडत नाहीये. नो स्कोप फॉर द ई पान बॅट इन स्पोर्ट्स. तर मात्र अर्जुन आडे पुन्हा एकदा सज्ज. ऋषभ शाडी याडीला मात्र चेंडू खेळून काढला जातोय. अलॉंग द ग्राउंड चेंडू जातोय मिडविकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे तिकडे 1 धाव. पूर्ण अजूनपर्यंत जर पाहिलं अर्जुन आडे याला गोलंदाजी मार्कवर सर, तर अचूक टप्पा आणि अचूक मारा कशा प्रकारे असावं, कशा प्रकारे दिशा टप्प्यावर कंट्रोल असावं एका गोलंदाजाचं, ते मात्र इकडे प्रदर्शित करताना IPLच्या माध्यमातून अर्जुन आडे. काय म्हणाल सर यावर? नक्कीच अर्जुन आडे एक बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलंय अनेक टुर्नामेंटमध्ये आणि इथे सुद्धा मात्र लीगच्या स्टेजमध्ये पाहायला मिळतोय. परंतु इथे जर आपण पाहिलं तर अजय पाटीलचे स्ट्रोक मात्र यावेळेला मिस टायमिंग पाहायला मिळाला. तत्पूर्वी 1 धाव येतोय आणि एका धावेनेशी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 29 धावा. 1 धाव येत असताना जर आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट होते. ज्यावेळेला नीरजजी ज्यावेळेला स्ट्राईक रोटेट होते ना, त्यावेळेला तुमचं जे प्रेशर असतं ते मात्र यावेळेला रिलीज होतं. परंतु ज्यावेळेला चेंडू डॉट येत आहेत, विकेट जात आहेत, त्यावेळेला तुम्ही मात्र माइंड डायव्हर्ट होतं आणि अशा वेळेला तुम्ही मजबूर होता विकेट फेकण्यासाठी. अर्जुन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत अजय पाटील जीवाची आकांक्षा करत होता की मला स्ट्राईक एंडकडे यायचं आहे, परंतु ऋषभने क्रीज सोडली नाही आणि त्याचंच कदाचित यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं की बेनिफिट मिळेल प्रतिस्पर्धी संघाला. परंतु 2022 ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये मात्र नियमावली चेंज होते की मात्र फलंदाज जो बाद झाला तर त्याला मात्र नवीन फलंदाजाला त्या स्ट्राईक एंडकडे जावंच लागणार आहे. धावांची गती जर आपण पाहिली IPLला मात्र सुरुवात जशी झाली कारण खेळू मैदानात असो किंवा नसो, हे 2 ते 3 खेळाडू आहेत जे नेहमी मैदानावर प्रॅक्टिस करत असतात. याडीला मात्र एक्स्ट्रा एफर्ट लावलो. एक्स्ट्रा बाउन्स, वेट फॉर द अंपायर सिग्नल. इट्स अ कॉट बिहाइंड. मॅग्निफिसंट बॉल ऑफ द टुर्नामेंट म्हणायला हरकत नाही आहे. यागडीला मात्र जर पाहिलं टोटली सरप्राईज झाला बाउन्समुळे. आणि अगोदर मी म्हणालो घनिष्ठ मित्र, तर तुमची कमकुवत बाजू काय आहे आणि तुमची स्ट्रेंथ काय आहे ती एकामेकांना माहीत असते. यागडीला मात्र डकवर बाद होताना गणेश डेंगे बॅक टू पॅव्हिलियन, विकेट नंबर 3चं पतन झाई वॉरियर्स. सुंदर गोलंदाजी अर्जुन आडे ज्या नावासाठी ओळखलं जातो त्या नावाची दहशत आणि तोच दरारा यावेळेला दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केले, अफलातून कामगिरी, विलक्षण कामगिरी करताना आपल्या बोटांतील जादू दाखवतोय. फक्त त्याच्याकडे वेग नाही आहे तर अचूक टप्पा आणि नियंत्रणबद्ध गोलंदाजी कशी असावी हे मात्र यावेळेला अर्जुन आडेने दाखवून दिलंय. हॅट्रिकवर पोचला गेलाय. पाहायचं हॅट्रिक साध्य करेल का, तर हॅट्रिक म्हणता येणार नाहीये कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला होता, सॅक्रिफाईस करण्यासाठी गेला होता. आपण पाहू शकलात कॉटआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झाले होते आणि इथे हॅट्रिकवर पोचला गेलाय तो अर्जुन आडे, लेफ्ट हँड बॅटर. या ठिकाणी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज मोहित पाटील क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जरूर आखतायत, परंतु चांगल्या प्रकारचं क्रिकेट मात्र आता यावेळेला अजय पाटीलकडे सर्वांची नजर लागले. जर सिक्का पंच दर्शवतात की चला क्विकली गेम स्पीडअप करा,
विजयासाठी लक्षात असू द्या, 18 धावांचं लक्ष आहे. अर्जुन आडे इज ऑन अ हॅट्रिक. यावेळेला अप्रतिम सुरेख सेन्सिबल क्रिकेट. फक्त यावेळेला म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि तेच मात्र यावेळेला केलं. अर्जुन आडेच्या शेवटच्या चेंडूवर 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावांचं लक्ष. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि तुमच्या समवेत असतील ओंकार शेट्टे, व्हॉइस ऑफ वाकळण. फायनल मॅच RPL 2022 आणि शेवटचा सामना, आणि समीकरण अजूनही शिल्लक आहे. येणारे चेंडू 12 आणि धावा आवश्यक आहेत जिंकण्यासाठी 16. 12 चेंडू 16 धावा. दोन्ही टीम्स अतिशय दर्जेदार क्रिकेट मैदानावरती खेळतात. जिथे जिथे नजर जाईल, आज राई गावातील असंख्य सारे प्रेक्षक या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. त्या सगळ्यांचंच करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज RPL मध्ये एक मात्र गोष्ट इतकी खरी आहे की टीम जाई वॉरियर्स आणि G11 या टीमच्या प्रत्येक खेळाडूनं एक गोष्ट सांगितली आहे, ख्वाहिशों के कैदी है हम, हमें हकीकत सज़ा देती है. ख्वाहिशों के कैदी है हम, हमें हकीकत सज़ा देती है. अरे आसान चीज़ों का शौक नहीं राई वालों को, इन्हें मुश्किल है बहुत मज़ा देती है. प्रत्येक सामना नेट टू नेट, क्लोज टू क्लोज, रफ अँड टफ. 12 बॉल 16 धावा. हाफ ट्रॅकर, बॉडी लाईन, शरीरावरती आदळणारा चेंडू, चांगली बॉलिंग करतो प्रिन्स. थोडीशी दुखापत आणि तदनंतर लगेच स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुम्ही पाहताय राईकरांचं. कारण ते माहिती आहे प्रत्येक नातं आपल्याशीच. सकाळीच दुखापत झाली होती तरी देखील आज टीमसाठी खेळण्याचं डेडिकेशन त्याच्याकडे होतं, आणि अशा डेडिकेशन्सला तर ग्रामीण क्रिकेट सलाम करतं. अगदी त्या क्षणाला आज स्पर्धा आली आहे की जिथे प्रत्येक जण म्हणेल जखमी झालो चालेल पण टायटल जिंकायचं. कारण ही लढाई आता प्रतिष्ठेची झाली आहे. ही लढाई आता फार सुंदर रंगणार आहे. रंगणार 100% ही मॅच. ऑल इज वेल, सगळं काही ठीक आहे आणि पुन्हा एकदा सज्ज झाला आहे मैदानावरच्या संघर्षासाठी. 12 चेंडू आणि समीकरण या मॅच मध्ये मात्र उरलंय 16. आता 11 बॉल
आणि आता देखील 16, कारण पहिला बॉल डॉट आला. पहिला चेंडू आला निर्धाव. अजून एक सुंदर बॉल. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा बॅक टू बॅक सलगचा दुसरा डॉट बॉल आला. दुखापत झाली आहे, मात्र मैदान सोडायला तयार नाहीये. म्हटलं जातं की वाघ जखमी झाला की तो अजून घातक ठरतो. मात्र एका बाजूला बॉलर प्रिन्स, तो देखील चांगली बॉलिंग करतो. प्रत्येक मॅच मध्ये आज प्रिन्सनं चांगली कामगिरी केली आहे. कमी वयामध्ये मोठं नाव आज तो करतो आणि सांगतो राई गावाला, या भाईंदर क्रिकेटला, माना की मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रत्येक सामना आज संध्याकाळच्या सत्रामध्ये ना शेवटच्या टप्प्यापर्यंत आला. म्हणून तर आज पैसा वसूल मॅचेस पाहण्यासाठी RPL मध्ये गर्दी आमचे तमाम लाडका प्रेक्षक राजा करतोय. 10 चेंडू 16 रन. आता रन्स घेणं कठीण आहे, मग मोठे फटके मारणं ते देखील कठीण, कारण प्रिन्स चांगली बॉलिंग करतो चांगल्या टप्प्यावरती. अजून एक सुंदर बॉल. काय गोलंदाजी आज प्रिन्सनं केली आहे. खरं तर मी म्हणेल प्रिन्स असेल किंवा त्याचबरोबरीनं मोहित असेल, अर्जुन, या सगळ्यांनी एक टीमवर्क या मैदानावरती दाखवलंय. 9 चेंडू 16 धावा. 9 बॉल 16 रनची गरज आहे. अतिशय चांगला रंगतोय हा सामना. चांगली कामगिरी सातत्यानं प्रिन्स या मॅच मध्ये करतोय. अगदी अडचणीमध्ये टीम असताना वापसी करून दिली आपल्या संघाला. षटकातील पुढचा बॉल तग धरून बसलाय. मोठ्या फटक्यासाठी पुन्हा एकदा अपील झालं. वॉल बॉल प्रिन्स सध्या तरी पूर्ण राई गाव हेच म्हणतंय आणि या टाळ्यांचा कडकडाट सांगून जातोय की हा सितारा घडतोय. जसं या IPL ना भारताला फास्टेस्ट स्पीड गन उमरान मलिक दिलाय, तसं आज RPL ना तुम्हाला हा फिरकीपटू प्रिन्स दिलाय. प्रिन्स म्हात्रे, नाम तो सुना होगा. प्रिन्स सुरेश म्हात्रे चांगली बॉलिंग तो करतोय. षटकातील हा 5वा बॉल. 4 चेंडू डॉट. यावी डान्सिंग डाऊन ट्रॅक. समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. मिसफील्ड. क्षेत्ररक्षण झालंय खराब. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. किस्मत भी देती है लड़ने वालों का साथ. मिळतील धावा 4. डीजे. आता समीकरण 7 बॉल 12 रन. 7-12ला तशी किंमत फार मोठी आहे. या मॅचचा 7-12 कोणाच्या बाजूने लागेल त्याचा उलगडा अजूनही बाकी. जिंकण्यासाठी शिकण्याची सवय लावावी लागेल आणि ती सवय लागली आहे असं म्हणावं लागेल गोलंदाज प्रिन्सला. आता फलंदाज देखील आपण पाहिलं ना तर कुण्या कच्च्या गुरुचा चेला नाही आहे अजय. त्याने या टुर्नामेंटमध्ये 100पेक्षा जास्त धावा बनवलेत. 14 बॉल 24 वरती तो बॅटिंग करतोय. सध्या 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 करायच्यात. आणि अजय देखील सांगतोय लढायचं, लढायचं, जिंकायचं आणि घडायचं. फक्त हे एकच माहिती आहे माझ्या संघासाठी अजय या नावाला, आणि त्या नावाला लौकिकास्पद कामगिरी तो करेल का? विनिंग शॉट, मॅच विनिंग नॉक त्यांच्या बॅटमधून येतील का की गोलंदाज सामना जिंकून देतील? टीम जीत 11 या संघाला, जाई वॉरियर्स विरुद्ध जीत 11 यांच्यामध्ये रंगतोय हा सामना. सध्या जी गोलंदाजी आज केली आहे ना त्याबद्दल आपण एकच म्हणू, या बॉलबद्दल, या चेंडू नंतर. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक, क्लीन बॉल, फलंदाज बाद, सेलिब्रेशन तो बनता है बॉस. विकेट डाऊन.
म्हणजे जर आता हळदीला तुम्हाला डान्सरची कमी असेल तुम्ही त्यांच्यासोबत संपर्क साधू शकता. शेवटचे 6 चेंडू, धावा आवश्यक आहेत 12. आपण चर्चा करत होतो प्रिन्स म्हात्रेबद्दल. व्हिडिओज आणि फोटोशूट करायच्या वयात इमेज बनवायला सुरुवात करा. व्हिडिओ फोटो काही काळापुरतेच असतात, इमेज आयुष्य घडवते. याचंच नाव प्रिन्स म्हात्रे. वेल बोल्ड ब्रो. कीप ग्रोईंग अँड कीप शायनिंग. इन फ्युचर त्याच्या माध्यमातून एक मोठा स्टार घडताना पाहायला आम्हाला नक्कीच आवडेल. शेवटचे चेंडू 6, धावा आवश्यक आहेत 12. प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा. एक दिवस हीच वेदना तुमच्या कामा येईल. 6 चेंडू 12 रन. सध्या दिवसभराची जी स्माईल होती ना स्वप्नील भोईरची ती गायब झाली आहे. परतेल का? आता त्याला देखील सांगावं लागेल. हम भी जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. झुकेगा नहीं साला. वेळ थोडा जास्त जातोय, लक्ष सुद्धा वेळेवरती देखील, कारण टाइम इज मनी. 6 बॉल 12 रन. बॅकफूटला येऊन फटका सुंदर सजवला. फिल्डर आहेत मात्र थर्डमॅनला. एकच धाव मिळतीये. 5 बॉल 11 रन. व्हॉट अ मॅच. राईचं क्रिकेट इतकं कणखर आहे ना की एकेका रनसाठी चॅलेंज आणि शेवटपर्यंत संघर्ष आणि संघर्ष आज पाहायला मिळालाय. आणि ज्या टीमनं 50, 60, 69 सहज चेस केलेत ती टीम आता 47 बनवताना स्ट्रगल करतीये. आणि आज राईकरांनी खरंच मनं जिंकली आहेत प्रत्येकाचे. यंगस्टर चांगले खेळले, 40+ चांगले खेळले, रेग्युलर प्लेयर्स चांगलं खेळताना दिसले. हाफ ट्रॅकर बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाणार. धावा मिळणार फक्त 2. समीकरण बदलेल. येणारे चेंडू 4. जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत 9. आज राईचं क्रिकेट पाहिल्यानंतर फक्त इतकंच म्हणेल, हो जो मुश्किल है तो पत्थर सा, उसका लड़ने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. तुमको अगर रोके जो चिंगारी, आपके भीतर ज्वाला भी दहकनी चाहिए. आणि आज राईचे आगीचे निखारे दहकताना आपण पाहिले. संघर्ष की रात जितना ज्यादा अंधेरी होती है, सफलता का सूरज उतना तेज चमकता है. आज चमकलेत सगळेच प्लेयर्स. एन्जॉय एव्हरी मोमेंट इन RPL 2022. 4 बॉल 9. बॅटच्या रडार मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉन्ग ऑनच्या वरतून. हम चॅम्पियन थे और चॅम्पियन रहेंगे. तीन बॉल 3 रन. विकेट आणि टॉसला महत्व. पहिल्या इनिंग मध्ये विकेट गेले होते 5, इथे गेले 4 आणि टॉस देखील टीम जाई वॉरियर्सच्या बाजूनं. आता सर म्हणालो ना स्माइल गायब झाली आहे. स्वप्नील दादा परत आली आहे. हर तरफ है चाई. ओहे वॉरियर्स जाई. 3 बॉल 3 रन. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. अरे जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. 3 बॉल 3, 2 देखील चालतील. विकेट न गमावता 3 चेंडू 3 धावा. विकेटच्या आधारावरती 2 चालतील. त्यानंतर विकेट गेली तर टॉस आहे, तो देखील जाईच्या बाजूनं. सगळं काही आहे. म्हणून तर आपण सकाळपासून म्हणतोय जाई है चाई. RPL 2022 में बॉल तयार. एक फटका आणि गेम चेंज. तुम्ही मिसफिल्डचा सोडलेला चौकार त्याची किंमत वर्षभर मोजाल. हाफ ट्रॅकर हलक्या हाताने खेळले. सिंगल कंप्लीट. 2 धावेचा प्रयत्न असेल. फिल्डर आला फार वेगानं. प्रिन्स म्हात्रे. वेळ लागला चेंडू उचलताना. 2 धावा पूर्ण. 2 बॉल 1 रनची गरज. थांबा थांबा थांबा, वेळ आहे.
2 चेंडू एका रनची गरज. चला मॅच सुरू करा. 2 बॉल 1 धाव. फार एन्जॉय केला आज आम्ही RPL ला. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव्ह. त्यानंतर प्राइज सिरेमनी आपण संकेत दादा पाटील यांच्याकडे वळणार आहोत. संकेत दादा थँक्यू पुन्हा एकदा भरभरून प्रेम दिल्याबद्दल. आणि आज भरपूर चांगलं क्रिकेट खेळलास. चांगलं वाटलं पाहून की समालोचक देखील चांगलं क्रिकेट खेळू शकतात. 2 बॉल 1 रन. 2 बॉल 2 विकेट आल्या ना तर टीम फिल्डिंग करणारी मॅच जिंकू शकते. लक्ष असू द्या. 2 बॉल 2 विकेट्स आल्या तर फिल्डिंग करणारी टीम मॅच जिंकेल. 2 बॉल 1 विकेट आली एकही रन न बनवता तर फलंदाजी करणारा संघ असाही सामना जिंकलाय. जर 2 बॉल 2 विकेट्स काढल्या तर मात्र सामना बदलू शकतो. हे घडताना आम्ही पाहिलं. 2 बॉल 1च रन करायची होती. विकेट गमवायच्या नव्हत्या. 2 बॉल वरती 2 विकेट्स आल्या होत्या. होतं क्रिकेटमध्ये सगळं काही होतं. अशक्य ते सगळ्या गोष्टी शक्य होतात. फक्त प्रयत्न करण्याची जिद्द प्रचंड असायला हवी. 2 चेंडू 1 धाव नाही केली तरी चालेल विकेटच्या आधारावर. आणि हा सामना जिंकलाय जाई वॉरियर्स. RPL सीझन 2 ची चॅम्पियन स्वप्नील फोईर फॅम टीम जाई वॉरियर्स.